आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी एक बैठक होतीये। नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। त्यामुळे जागा वाटपानंतर सुद्धा महाविकास आघाडीची खलबतं पाहायला मिळतात। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीने आपल्या जागा जाहीर केल्यात। फॉर्म्युला स्पष्ट केलेला आहे। सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरनं थोडीशी मतमतांतर होती, पण सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाते, भिवंडीची जागा राष्ट्रवादी लढवेल, हेही आजच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट करण्यात आलंय। अधिक माहिती राजू सोनावणे देतील। राजू, पत्रकार परिषदेनंतर बैठक सुद्धा झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स मिळतात बैठकीचे? ज्ञानदा, पाहतो आपण पत्रकार परिषद झाल्यानंतर बैठक झालेली होती। जवळपास अर्धा तासाहून अधिक ही बैठक जी आहे ती पार पडली होती आणि आता ही बैठक जी आहे ती संपलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी उमेदवार जे आहे ते नाराज आहे। आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत। बाबा, काय सांगाल? कुठेतरी नाराजी म्हणून पाहायला मिळते। काँग्रेस कार्यकर्ते बंडखोरी होण्याची शक्यता आहे? जागा सोडल्यानं बाबा, बंडखोरी होण्याची शक्यता आहे? कशी समजूत काढा? विशाल पाटील यांची कशी समजूत काढणार आहात? कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार आहात? पाहतोय ज्ञानदा, आपण याच्यावरती बोलण्याचं जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिला आहे। मात्र नाना पटोले यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की हायकमांडचा निर्णय आहे आणि तो मान्य करावा लागेल। कारण आपण पाहिलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 जागा होत्या, त्यामध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मिळावी अशी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका होती। मात्र त्या जागांचा निर्णय करण्याचा अधिकार जो आहे तो काँग्रेसच्या हायकमांडनी ठरवलं होतं आणि त्यानुसार रात्री हायकमांडचा हा निर्णय आला आणि ह्या तिन्ही जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळू शकलेल्या नाही। त्यामुळे सांगलीमध्ये आपण पाहतो विशाल पाटील नाराज आहेत, भिवंडीमध्ये सुद्धा दयानंद चोरगे असतील ते नाराज आहेत आणि मुंबईमध्ये मुंबई अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड सुद्धा नाराज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्षा गायकवाड यांनी जी आहे ती भूमिका घेतलेली आहे की कुठेतरी नाराज आहे, त्यामुळे या बैठकीला सुद्धा त्या पोहोचू शकलेल्या नाही आहेत। कारण ज्या जागा आम्ही जिंकू शकतो ती कुठली जागा जी आहे आम्हाला मिळाली नाही आहे। दक्षिण मध्य मुंबई मिळावी यासाठी आम्ही आग्रही होतो, ती सुद्धा मिळाली नाही आणि ज्या जागा आम्ही जिंकू शकत नाही अशा जागा आमच्या वाटेल दिलेल्या आहेत। त्यामुळे वर्षा गायकवाड यांची सुद्धा नाराजी पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या तिन्ही जागांवरून नाराजी आहे ती वाढताना पाहायला मिळते। जरी वरती नेते म्हणत असतील की नाराजी कुठल्या प्रकारची नाही, आम्ही मीटिंग घेऊन हा प्रश्न सोडू, मात्र स्थानिक लेवलला जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बंडखोरी होते की काय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। पत्रकार परिषद संपल्यानंतर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीमध्ये तिघांनीही एकत्र जाण्याचं कुठेतरी जे आहे ते ध्यास घेतलेला आहे। मात्र हे सगळं असताना ज्यावेळी पत्रकार परिषद सुरू झाली त्यावेळी सुद्धा आपल्याला नाराजी पाहायला मिळाली होती। त्यामध्ये पाहतो आपण का नाना पटोले यांना संजय राऊतांनी सांगितलं होतं का तुम्ही ह्या जागांची जी आहे ती यादी जाहीर करा, मात्र नाना पटोले यांनी ही यादी जाहीर केलेली नाही, संजय राऊत यांना करावी लागली। याचा अर्थ स्पष्ट आहे, जरी हायकमांडने निर्णय दिला असला तरी राज्यातली काँग्रेसचे काही नेते आहेत त्यांची नाराजी आपल्याला कायम पाहायला मिळते। धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल। तर बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही। जागा वाटप जरी झालेलं असलं, हायकमांडचं अप्रूव्हल या जागा वाटपाला आहे असं सांगितलं जात असलं तरी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये या जागा वाटपाविषयी नाराजीचं वातावरण कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।